नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण लेखा व कोशागार कोकण विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे? भारताने पाकिस्तान या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. ही कारवाई 23 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आली. सिंधू जलवाटप करार 1960 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांनी जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केला होता. या करारानुसार भारताला 3 पूर्वेकडील नद्यांवरील रावी, बियास, सतलज पूर्ण अधिकार, तर पाकिस्तानला 3 पश्चिमेकडील नद्यांवरील सिंधू, झेलम, चिनाब अधिकार देण्यात आले होते. हा करार अनेक युद्धे आणि तणावाच्या काळातही टिकून राहिले होते. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर भारताने तो स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर एप्रिल ते जून 2025 तिमाहीत किती टक्के कायम ठेवण्यात आला आहे? सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर एप्रिल ते जून 2025 तिमाहीत 8.2% कायम ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारने 2025-26 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी एप्रिल ते जून 2025 सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% दरम्यान कायम ठेवला आहे. ही योजना मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी दीर्घकालीन बचतीसाठी एक सुरक्षित आणि करमुक्त पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना 8.2% वार्षिक व्याजदर मिळतो, जो इतर लहान बचत योजनांच्या तुलनेत अधिक आहे. या योजनेत मिळणारे व्याज आणि परिपक्वतेवरील रक्कम दोन्ही पूर्णपणे करमुक्त आहेत. कोणत्या देशाने 4 वर्षांनंतर कसोटी क्रिकेट सामना जिंकला आहे? झिम्बाब्वे या देशाने 4 वर्षांनंतर कसोटी क्रिकेट सामना जिंकला आहे. एप्रिल 2025 मध्ये झिम्बाब्वेने बांगलादेश विरुद्ध सिलेट येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 3 गडी राखून विजय मिळवला. या विजयात झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानी याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या सामन्यात एकूण 9 बळी घेतले. या विजयामुळे झिम्बाब्वेने 2018 नंतर प्रथमच कसोटी सामना जिंकला आणि 2021 नंतर पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळवला. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून IPL मध्ये सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून IPL मध्ये सर्वाधिक 259 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून IPL मध्ये सर्वाधिक 259 षटकार मारण्याचा विक्रम केला. त्याने नुकत्याच झालेल्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम किरण पोलार्डच्या नावावर होता, ज्याने मुंबई इंडियन्ससाठी 258 षटकार मारले होते. भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी ऑपरेशन टिक्का हे ऑपरेशन सुरू केले आहे. हे ऑपरेशन विशेषतः नियंत्रण रेषा लाईन ऑफ कंट्रोल LOC आणि आसपासच्या भागात दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी चालवले जात आहे. ऑपरेशन राहत हे भारतीय सशस्त्र दलांनी 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान बचाव कार्यासाठी चालवलेले होते. तसेच 2015 मध्ये येमेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठीही याच नावाने ऑपरेशन चालवले गेले होते. ऑपरेशन त्रिशूल या नावाचे अनेक ऑपरेशन भूतकाळात झाले आहेत. त्यापैकी एक 1988 मध्ये श्रीलंकेत IPKF विरुद्ध चालवले होते. ऑपरेशन ब्रह्मा
हे भारतीय लष्कराने म्यानमार दरम्यान आलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्यासाठी चालवलेले ऑपरेशन आहे. कोणत्या राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे? महाराष्ट्र राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे. जेव्हा एखाद्या व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळतो तेव्हा त्याला कृषी क्षेत्राप्रमाणेच काही विशेष फायदे आणि सवलती मिळतात. महाराष्ट्राने मत्स्य व्यवसायाला हा दर्जा दिल्याने मच्छीमार आणि या व्यवसायाशी संबंधित लोकांना खालील लाभ मिळू शकतील. आर्थिक सहाय्य. कृषी क्षेत्रासाठी असलेल्या सरकारी योजना जसे की कर्ज, विमा आणि आर्थिक अनुदान याचा लाभ मच्छीमारांना मिळू शकेल. पायाभूत सुविधा. मत्स्यपालनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा जसे की वीज, पाणी आणि साठवणूक यासाठी विशेष सवलती मिळू शकतील. थोडक्यात मत्स्य व्यवसाय आता कृषी क्षेत्राचाच एक भाग म्हणून गणला जाईल आणि त्याला तेवढ्याच सुविधा आणि संरक्षण प्राप्त होतील. फिडे महिला ग्रँड प्रिक्स 2024-25 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? फिडे महिला ग्रँड प्रिक्स 2024-25 चे विजेतेपद कोनेरू हम्पी यांनी पटकावले आहे. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ FID आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ ऑल इंडियन चेस फेडरेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पुण्यातील अमनोराद फॉन येथे झाली. त्यांनी अंतिम फेरीत बल्गेरियाच्या नूरगुल शिल्मोवा हिला 84 चालींमध्ये पराभूत करून 9 पैकी 7 गुण मिळवले. चीनच्या झू जिनेर हिनेही शेवटच्या फेरीत विजय मिळवून 7 गुण मिळवले, परंतु टाय ब्रेकच्या आधारे हम्पीने विजेतेपद मिळवले. मायक्रोसॉफ्ट सोबत मिळून कोणत्या मंत्रालयाने AI करिअर फॉर वुमन अभियान सुरू केले आहे? मायक्रोसॉफ्ट सोबत मिळून कौशल्य विकास मंत्रालयाने AI करिअर्स फॉर वुमन्स अभियान सुरू केले आहे. AI करिअर्स फॉर वुमन्स हे अभियान कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय MSDE आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या संयुक्त विद्यमान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रदान करून त्यांना सक्षम बनवणे आहे. या सहयोगांतर्गत मायक्रोसॉफ्ट 240 तासांचा AI प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रदान करेल. हा प्रशिक्षण कार्यक्रम हब आणि स्पोक मॉडेलद्वारे 6 राज्यातील 30 उत्कृष्टता केंद्रे आणि 150 शैक्षणिक संस्थांमध्ये राबवला जाईल. पंचायत राज दिन कधी साजरा करण्यात येतो? पंचायत राज दिन 24 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. पंचायत राज दिन हा ग्रामीण भागातील लोकशाही आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 24 एप्रिल 1993 रोजी 73वी घटना दुरुस्ती लागू झाली, ज्यामुळे भारतीय संविधानात पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. या दुरुस्तीमुळे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या विकासाच्या योजनांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याची संधी मिळाली. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.